हाय फ्रेंड्स, तर बघू शकतात आम्ही हे स्विमिंग सारखा हौद केलेला आहे आणि हौदामध्ये पाणी सोडलेलं आहे. ह्या जे वरती सेंटेक्समध्ये सोडलेली पाईपलाईन आहे ती साईडला सोडले आणि यांना इतकं भारी वाटायले ना याच्यामध्ये पोवायला. आणि ही पिऊ तर फर्स्ट टाईम पाण्यामध्ये सोडली. हे आहेत आत्ताशी हिला 3रं वर्ष चालू झाले, दुसरा बड्डे झाला आहे आत्ताशी. तर बघा हिला पण किती मज्जा वाटायली, कारण हिनं बकेटमध्ये असं पाणी सोडलं, नळ आंघोळ घालायली की अशीच उड्या मारायची. म्हणून म्हणलं चला ट्राय करावं हिला पाण्यामध्ये सोडून कशी करती. तर बघा ती सुद्धा आरो जसं करेल तसं त्याच पद्धतीनं तिनं पण पोवायला शिकण्याचा प्रयत्न करते. आणि बघा हो का, तिला काही न सांगता दुसऱ्याचं बघून आपोआप करते तशी. तर तुम्हाला कसं वाटलं हे आमचा जुगाड गावठी पद्धतीने? तर हे आपण घरीच केलं, बाहेर स्विमिंगला जायला त्याच्यापेक्षा हे घरीच आपल्या घरच्या घरी करता येतो. ऑनलाईन पण मागवता येतो, पण म्हटलं चला आहे उपलब्ध तर त्याच्यामध्येच पाणी सोडून करावं. आणि मस्त एन्जॉय करायली पिहू आमची, छोटी पिहू, सगळ्यात लाडाची पिहू आहे आमची. आणि हा आहे दुसरा आर्यन. आणि तिकडं परी बसलेली आहे, परीचे पप्पा आहेत, पिहूचे पप्पा आहेत. आणि चला ह्यांचा एन्जॉय चालू आहे, तर म्हटलं चला आपण एक व्हिडिओ काढावा. तर कसा वाटतं तुम्हाला हा जुगाड नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आणि तुमच्या पण घरी असं काही लहान मुले असतील, त्यांना असं स्विमिंगसारखं फील करायचं असेल ना, तर कोणाकडं ते पाणी साठवण्यासाठी ते तळं पण असतं, तसं पण प्लास्टिक टाकून करू शकतात. स्विमिंग पण इथं मागवू शकतात, पण हे आम्ही घरी केले आणि मस्त एन्जॉय करायला आहेत. तर चला फुल एन्जॉय मस्ती चाललेली आहे पिहूची आणि आर्यनची. तर चला आम्ही साईडला बसून शूटिंग काढलेलो आहे. आणि फर्स्ट टाईम पिहूला पाण्यामध्ये सोडलेला आहे. आरूला काय कॅनॉलला जाऊन शिकवलेलं आहे. आणि त्याचं बघून ही पण जी मुरडे आमची मस्त एन्जॉय करायले. बघा तिला किती भारी वाटायले पाण्यामध्ये. आणि आता उन्हाळा दिवस चालू आहे, त्यामुळे तर खूपच भारी वाटतं यांना पाण्यामध्ये उड्या मारायला. ज्यांना कोणाला असं जुगाड करायचं असेल त्यांनी नक्की ऑनलाईन स्विमिंग भेटतो, ते पण मागवू शकतात. आणि शेततळे ज्यांच्याकडे असेल, शेतामध्ये पाणी असतं साठवलेलं, त्याच्यामध्ये पण आपण पाणी, आता काय उन्हाळा आहे, आता शेततळे भरलेले नसतात, पाऊस पडल्यावर भरतं, त्यामुळे त्याच्यात पण आपण पाणी सोडून असं एन्जॉय करू शकतात. तर तुम्हाला कसा वाटला हे आमचा नक्की सांगा. आवडलं तर सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. आणि व्ह्यूज खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही बघणं पण खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ. आणि पिहूचे पप्पा पिहूला पोवायला शिकवायले, तर बघा कशा पद्धतीने पोहायला शिकवायलेत आणि तिला पण भारी वाटायले. आणि मस्त कराय एन्जॉय. लवकरच पिहू पण आमची पोहायला शिकणार आहे, कारण तिनं प्रत्येक गोष्ट दुसऱ्याची बघितली का सेम तसंच करते, काही असो तसाच करण्याचा प्रयत्न करते, एवढी छोटी आहे तरी. तर बघा एवढं ऊन आहे आणि उन्हामध्ये आम्ही थांबलेलो आहेत. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि तरीसुद्धा एवढं कडक ऊन आहे आणि यांना पाण्यामध्ये भारे वाटायले. तर चला म्हणलं आपला एक म्हणजे मस्ती पण होईल ह्या दोघांची आणि व्हिडिओ पण मस्त होईल आणि आठवण पण राहते. व्हिडिओ काढल्यामुळं मेन आठवण राहते, त्यामुळं मी व्हिडिओ काढते. आणि यूट्यूबवाल्यांचं खरंच खूप धन्यवाद, कारण त्यांनी असं हे काढलेलं आहे. त्यामुळं खरंच माणूस असो नसो तरी त्याच्या आठवणी कायम राहतात हे असे व्हिडिओ बनवून. त्यामुळं मी ही कंटिन्यू कुठेही कुणाची भेट झाली की व्हिडिओ बनवतेच. बघा फुल मस्ती एन्जॉय चालला आहे दोघांचा. आणि पिहूचे पप्पा, तिनं आता आरू उड्या मारते म्हणून तिला पण वरनं उड्या मारायच्या, ते वर चढून खाली उडी मारतो, तर ते पण तिला उडी मारायची म्हणून उचलून असं टाकतात, कारण ती आज खूप छोटी आहे, तिला एवढं समजत नाही आहे. पण ती दुसऱ्याचं बघितली की सेम तिला तसंच पाहिजे. तर बघा आता प्रत्येक वेळेस म्हणती उड्या मला वरनं मारायच्यात. पोहायली पाणी हौद एकदा सोडलं होतं पाणी, पण एवढं प्लेन केलेलं नाही सिमेंट लावून, त्यामुळं असं दिसतंय. पाणी स्वच्छ आहे, ताजं बोरचं पाणी भरलेलं आहे. ते आमची परी आहे, ती पण छोटी असताना असंच करत होती. आणि लहान लेकरांना पाण्यामध्ये म्हणलं का त्याच्यातनं बाहेर येऊच वाटत नाही आहे. खूप आवडतं पाण्यामध्ये पिहूला. कंटिन्यू ते घरी नळ चालू करते आणि एकटीच तिचं चालू असतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लाल बेल आयकॉनची घंटी